हाय नमस्कार सगळ्यांना. बघा तर आज आहे रविवार आणि जीव घरी आणि मी घरी. फक्त पप्पा गेले कामावरती, हे का नाही, हे ना. जेवण केलं नाही, ती सकाळपासून जेवण नाही केलं. आता वाजले 12:30 वाजले. तुझा कशाचा उपवास? डोसा खाल्ले तिने चहामध्ये आणि उपवास आहे. तर मी आज पौष महिन्यातला रविवार आहे बघा पहिलाच. तर कोणी कोणी धरलाय नक्की कमेंट करून सांगा. आणि मी पण धरलाय बघा. तर मी सकाळी हे काढलेलं, काय म्हणतात ते, सूर्य काढलेला रांगोळीनी ते बाहेर काढलेला तुळशीपाशी. तर ते हवेने सगळा मोडून गेला बघा. घरात काय काढलंच नाही. सकाळी व्हिडिओ पण काय घेतला नाही मी. आणि आता बनवते, भूक लागली बघा जाम. कारण चहा पण नाही पिला मी सकाळी. देवपूजा वगैरे करून घेतली सकाळीच. आणि मी ओसायचं सामान पण ठेवलेलं, ते ठेवा लागतं ना, त्याच्यामुळे ठेवलं. पण हवेने सगळी रांगोळच निघून गेली. तर जाऊ द्या म्हणलं, तेव्हा पुढच्या वेळेस घरात काढते. असं काय नसतं ना बाहेरच काढावं म्हणून तुळशीपासून. तर नक्की कमेंट करून सांगा घरात काढलं तरी जमतं का म्हणून. तर मग पुढच्या दुसऱ्या रविवारी मी घरातच काढेल बघा. तर मी आता साबुदाणा वडे बनवते बघा. खिचडी नाही बनवली कारण चिव म्हणली की वडेच बनव, त्याच्याने मग मी आता वडेच बनवायला घेतलेत बघा. आणि तुम्हाला दाखवते आता माझे वडे कसे बनवून. कारण सगळं काही पिठे करताना मी काही दाखवलं नाही बघा तुम्हाला. डायरेक्ट घेतले, भूक लागली बघा लई, कारण सकाळी चहा पण नाही घेतला. त्याच्यामुळे आता डायरेक्ट तुम्हाला वडेच केलेले दाखवते बघा. बघा आता मी सोडले तेलामध्ये आणि तो 2 पहिल्यांदा करून घेतलेत बघा. कारण लाल भुरकीमध्येच केलेत मी, हिरव्या मिरच्यात नाही केले. याच्यात टाकलेला बटाटा, लाल मिरची आणि मीठ आणि शेंगदाण्याचं कूट. आणि तर बनवली मी चटणी. तर चला पहिलं चिवला देऊ का अंकलला देऊ माहिती नाही. तर एवढं म्हणता एकटीसाठीच नाही, आम्ही 3 जण खाणार. त्याच्यातलं उरल पर काय माहिती नाही बघा. तर हे बघा डान्स कशी करते. तर म्हणलं पहिलं सगळ्या आधी कामं करून घ्यावा आणि नंतरच मग खायला करावं. कारण एकदा खायला बसलं ना मग खाल्ल्यानंतर काम करायचा खूप कंटाळा येतो बघा. तर इथं मी देवपूजा पण करून घेतली बघा सकाळीच. नाही अंकल बी म्हणले मग वडेच करा वहिनी, त्याच्याने मग वडेच बनवायला लागले. मस्त झाले. तर हिला बघा दिलं मी खायला, तिचं खाऊन पण झालं आणि माझे वडे करून पण झाले. तर चला मी खाऊन घेते आता. एवढंच राहिलेत बघा, 4च झालं आता माझं करून आणि काम पण आवरून झाले. तर आता थोडासा चिवचा अभ्यास पण घेणार आहे मी. झालं मग. आणि थोडं किराणा भरलेला आहे मी, ते किराणा पण भरून ठेवायचं. शुक्रवारचा पण व्हिडिओ मी काय एडिट केला नाही बघा. ह्याने शेंगा आणलेल्या तुरीच्या, तो काय मी टाकलाच नाही, दुसऱ्या दिवशी घेतलाच नाही बघा. तर मी आता याच्यामध्येच ॲड काढणार आहे तो पण. तर तो पण बघा जाळ केलेला आणि शेंगा आणलेल्या बघा तुरीच्या खायला. तो पण थोडासा व्हिडिओ आहे, तो काही एडिट केलाच नव्हता मी. तर आता मी याच्यामध्येच टाकणार बघा तो. तर कोणी कोणी धरला आज रविवार पहिला, तर नक्की कमेंट कधी सांगा, ठीक आहे ना. नक्की कमेंट करून सांगा, हे का ना. तर मी पण धरला आणि मी आज साडी घातली बघा, नवीनच आहे. याच्यात आमचा जागरण गोंधळ होतो ना, तेव्हा आलेले आयर आहेत बघा हे. तर मी तोच घातलाय बघा. आमच्या चुलत बहिणीने घेतलेली साडी. ब्लाऊज मी काय शिवला नाही मी, ब्लाऊज माझा तू कालचेच कपडे घातलेले. तर शुक्रवारचा ब्लॉग आणि व्हिडिओ मी रविवारीमध्ये, त्याच्यामध्ये रविवारच्या ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे. तर सगळं चला आता मी घेते आता वडे बनवून आणि सगळ्यांना खायला देते आणि मी पण खाते. खूप भूक लागली. आता 1 वाजा लागला बघा. आता झालेत 12:45 झालेत बघा. खूप भूक लागली आता. नाही चहा प्यायल्यावर नाही भूक लागत, पण चहा नाही पिलो त्याच्याने भूक लागली खूप आता. तर मी कशी दिसते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चिव चांगली दिसते का मी? चिव भारी दिसते ना माझ्यापेक्षा.
आहे ना बरं. हे ना चिव, माझी चिव किती भाली दिसते बाई, माझ्यापेक्षा छान छान गोड गोड. तर सगळ्यांना बाय बाय. नमस्कार मित्रांनो, बसलोत आम्ही आता, जेवण झालेत, शेकात बसलो. ते बघा कसं आहे, शेकोटी केली आम्ही गावाकडसारखी. बसलो शेकत. आता शेंगा शिजत्यात गॅसवर आणि आता शेंगा खायच्यात. कुकरमध्ये टाकल्या शिजायला. 3 शिट्ट्या झालेल्या, 4-4थी शिट्टी झाली की आणायच्या बाहेर आणि इथं मस्त शेकत बसत खायच्या. शेंगा रोज का खातो का? शेंगा रोज आवडतात. गावकड सारख्या मन भरून खायला भेटत नाही. रोज कुठं आणतोय आणि खायच्या असं चालू तिला आहे. नको टाकूस, राहू दे. झालं 4 शिट्ट्या झाल्यात. आणताय का कुकर? इकडं खूप थंडी आहे त्याच्यामुळे असं जरा करावं लागत आहे गावाकडच्या सारखं. थंडी वाजायले. तिला खायच्या शेंगा. 4 शिट्ट्या झाल्या ना? 4 शिट्ट्या झाल्यात ना? 4 शिट्ट्या खरं. बघा कसं चाललंय दोघांचं शेंगासाठी. बघा आणते का तू? आणा ना कुकर उचलून. आ थोडस काम करा. तर बघा मी असं शेकुटी केली बघा शेकायला. नको तो याने आणलेत ऑफिस मधून त्यांच्या लाकडं, काय म्हणतात, काट्या. लाकडं होते काय, फळ्या. प्लाऊड आणलंय. हा प्लाऊड आणलंय त्यांनी. हे बघा शेकायसाठी प्लाऊड आणलंय. नाही जाते, दूर झालाय पण लय. आणि आता आम्ही खाणार आहे शेंगा तुरीच्या. बघा तर तुम्ही पण या खायला, है ना? तुला खायच्या शेंगा? शेंगा खातेस? तर बघा यांना शेंगा आणते सांगितलं तर कुकरच घेऊन आलेत बघा. आता कुकर मध्ये शेंगा काढून आणायचं ना, कसला दूर झालाय. अंकलला खायच्यात का विचार ग. जा म्हणत तुम्हाला शेंगा बाथरूम राहू दे बरं. गरम गरम शेंगा शिजून घेतलं दिसना दुराने. तर या शेंगा खायला. आता आम्ही खाणार शेंगा. अयो लय दूर लागतोय. तर बघा आता घेतले शेंगा काढून. तर आम्ही खाणार आता. शेंगाची पार्टी केली आहे ना, है ना? त्या दिवशीच केलेली. अहो इजला जाळ, आमचा जाळ इजला बघा, लय दूर झालाय. तर बघा आमच्या झाल्या आता शेंगा खाऊन. हे बघा कसे घेऊन पळायला लागले पसारामध्ये. तर बघा आता शेंगा खाऊन झालेत आणि आमचा जाळ पण इजला. अयो आता हे भरून ठेवायचंय, है ना चिमा?